पाळनाची नाही चिंता, कारण जो भजन करतो, जो चिंतन करतो, जो भजन करतो, जो चिंतन करतो, त्याला संसाराची चिंता करायची गरज नाही. ये रवी माझी या भक्ता, काय संसाराची चिंता, समर्थाची कामता कोरांना मागे, श्रीमंताच्या लेखीला श्रीमंताच्या सोनला भीक मागायची गरज आहे का? राजयाची कामता काय मनाची आजोगे सिद्धी पावे. तसं भगवंताचं चिंतन जर तुम्ही तातडीनं केलं, करावी तातडी परमार्थाची जर चिंतन केलं, तर त्याला जेवण्याची, जगण्याची आणि राहण्याची चिंता करायची गरज नाही. अगदी 10 मिनिटं घेतो महाराज, जास्त घेत नाही. पाळनाची नाही चिंता. अरे ज्यानं भजन करावं त्यानं चिंता कशाला करावी? नाना, एखाद्या मुलीने लग्न केलं आणि त्याच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं आणि तिच्या कंपाळावरती तिने कुंकू लावलं मोठ्याच्या मोठं, भांगामध्ये सिंदूर भरला, पायात जोडवे घातले, हातात काकणं घातले, कानातले अलंकार घातले. आता त्या मुलीला चिंता करायची गरज आहे का? नाही. का? त्या मुलीची चिंता ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं त्याला करावी लागेल. आता त्या बाईच्या अंगावर साडी फाटकी असेल तर आता खंत, खेद वाटायचा बाईला गरज नाही, कारण तिची लाज कुणाला वाटली पाहिजे? ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं गळ्यामध्ये त्याला लाज वाटते. कारण का? पत्नीच्या अंगावरचं फाटकं लुगडं तरी ते स्वाम, तरी ते लाज स्वामीला लाज वाटलं पाहिजे. तसं आपल्याला जर पोटाची चिंता झाली, एक वाक्य फार गोड आहे महाराज, कोणचं? फकीर होकर फिकीर करे, फकीर होकर फिकीर करे, वो भी साला चिंता करायची गरज नाही. कारण आपण जर आवडीने चिंतन त्याचं करत असेल, आवडीने भावी हरिनाम हे चिंता सर्व चिंता करायची गरज नाही. कशाची? नाही पाळनाची चिंता. हो, रीता ठाव देवाचा. परमात्मा आपली चिंता करतो. कोणाला माहित होतं महाराज? अरे माणसाची चिंता करतो असं नाही. भागवत फार गोड बोलतो महाराज, भागवत फार गोड बोलतं. भागवत असं सांगतं, जेवढे भक्त झाले म्हणून त्या सगळ्या भक्ताची चिंता कोणी वाहली? परमात्म्याने वाहली. गजेंद्र तो हत्ती सहस्र. जाऊ द्या गजेंद्राचं उदाहरण जाऊ द्या. भर सभेमध्ये वस्त्र ओढायला चालू झाले आणि वस्त्र ओढता ओढता 2च मिनिटांमध्ये संपवलं. वस्त्र ओढायला चालू झालं. पहिल्यांदा स्वतःवर अभिमान होता, मी क्षत्रिय पत्नी आहे, मी काहीतरी करू शकते. आणि जेव्हा दुष्टांच्या पुढे सज्जनाचा टिकाव लागत नाही, सज्जनाचा टिकाव लागत नाही, नाविलाज झाला. पतीने खाली माना घातल्या, बाकीच्यांनी महाराज सहाय्य करायचं सोडून दिलं. सगळ्यात वरती महाराज भीष्माचार्य बसलेले होते खुर्चीवरती. भीष्माचार्यांकडे बघितलं. भीष्म सामान्य नव्हते महाराज. या महाभारतामध्ये द्वापार युगामध्ये कृष्ण परमात्मा संघ फक्त आणि फक्त एकटे भीष्माचार्यच युद्ध करू शकत होते. एवढी ताकद भीष्माचार्यांच्या मध्ये होती. पण केवळ आणि केवळ एका गोष्टीमुळे मान उचलू शकले नाही. लक्ष देऊन ऐका, तुम्हालाही सांगतो मी तुम्हाला. फक्त एक गोष्ट काय? जीभ आवरता आली नाही, बाकी दुसरं काहीच नाही. दुष्ट्याचं अन्न खाल्ल्याचा परिणाम आहे की महाराज मानवरी करू शकले नाही. मी नेहमी तरुणांना सांगत असतो, तरुण मुलांना तर अवश्य सांगतो मी, अरे कोणाचा तरी सतरंजा उचल्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही. कोणाच्या तरी पुढे महाराज लाचार होऊन आपली मान समाजा पुढे टाक, आणि मान खाली घालायचीच असेल, लाचार व्हायचं असेल तर आपल्या स्वतःच्या बापाच्या पुढे व्हा. विठाला विठाला ज्याने वाढवलं, ज्याने मोठं केलं, त्याच्या पुढे लाचार व्हा, काही फरक पडणार नाही. बापाला कोणाला नीट बोलत नाहीत पोरं, आणि महाराज कोणाच्या तरी पुढे सतरंजा उचलत महाराज आयुष्य बर्बाद करतात. जाऊ दे, माझा तो विषय नाही. मला एवढंच सांगायचं महाराज, केवळ अन्न खाल्लं, दुष्टाचा परिणाम झाला, भरती करू शकले नाही, मान महाराज. म्हणून शास्त्र सांगतं 8 लोकांचं अन्न कधी खाऊ नये. कुणाकुणाचं? दुर्जनाचं, चोराचं, वेश्येचं, राजाचं, चोरी करून आणलेलं, भिकाऱ्याचं, असं 8 जणांचं अन्न खाऊ नये माणसाने. परिणाम काय होतो? दुष्टाचं अन्न खाल्लं, मान भरती करू शकले नाही, आणि शेवटी झालं काय माहितीये का? द्रौपदीच्या लक्षात आलं महाराज, आता चिंता करायची गरज नाही. कारण का? तुम बिन मोरी कोण खबर गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी रे, गोवर्धन गिरिधारी, गिरिधारी गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन
कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी. चिंता करायची गरज नाही, म्हणून पोटाची चिंता करायची गरज नाही, फक्त लाहो करा, मनोवणी लाहो करा. काळ सारा चिंतने, मग महाराज संसाराची चिंता अजिबात नाही करायची गरज नाही. कारण का रिता ठाव देवाचा, तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. पण महाराज देव पोटी पडेल चिंता करायची गरज नाही. आणि मग संपूर्ण शेवटी आयुष्यामध्ये शिल्लक काय राहील, त्याने सांगितलं एक काम करा, ज्या देहाचा अभिमान तुम्ही घेतलाय, लाहो करण्याच्या आधी तुम्ही जर समजा त्या देहाचा जर अहंकार जर सोडून दिला, देह मी नाही या बोधाला जर पोचलात, तर त्यावेळेला एकच उरेल. शेवटला काय राहील तर परमात्मा सोडून जगतामध्ये दुसरं काहीच नाही. कारण उरला उरे विठ्ठल. पण त्याच्यासाठी एक काम करावं लागेल, मनातला आधी अहंकार त्यागावा लागेल. काय करावं लागेल? अहंकार सोडून द्यावा लागेल. अभिमान गेला तुका म्हणे देव झाला. देह नव्हे मी हे सरे, ज्या दिवशी मी संपेल त्या दिवशी महाराज आता शेवटला फक्त परमात्मा शिल्लक राहील. म्हणून देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल मनवणे लाहो करा. काळ सारा चिंतने ज्ञानेश्वर मावली